नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी मनोज जाधव मनोज फर्टिलायझर्स या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे। बऱ्याच दिवसानंतर आपण एक हा व्हिडिओ टाकत आहे जो की हळद पिकाच्या संदर्भात आहे। तर यामध्ये आपल्याला काय काय यावेळेस या व्हिडिओमध्ये डिस्कस करायचं, मागील वर्षी मागील वर्ष कसं राहिलं हळद पिकाचं, मागील वर्षीच्या ज्या चुका झाल्या त्या चुका कशा दुरुस्त करायच्या, या वर्षीचे नियोजन कसं करायचं, मग त्याच्यात शेतीची मशागत, शेणखत आणि सुपर फॉस्फेट किंवा ग्रिफिन या टाईपचे खतं कसे टाकायचे, त्यानंतर बेड कसं तयार करायचं, बेणे प्रक्रिया व लागवड या ज्या गोष्टी आहेत याच्यावरती आपण डिस्कस करणार आहे। हा हळदीचा एक भागवान म्हणून व्हिडिओ आपण तयार करू। याच्यानंतर जे आहे लागवड पश्चात जो आहे व्हिडिओ हा नंतर करू, कारण एका व्हिडिओत कंटेंट खूप मोठं होईल आणि आपल्याला पण तेवढा वेळ राहणार नाही। तर हे सर्व जाणण्याकरता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा आणि आपली प्रतिक्रिया द्यावी। तर मित्रांनो, आपण जर मागचं वर्ष पाहिलं तर तुम्ही कुठल्याही गावातले असणार, रिसोड, शेनगाव आणि वाशिम या परिसरातले कुठल्याही गावातले असणार, जे मनोज फर्टिलायझरसोबत जुटलेले शेतकरी आपल्या गावातले आहेत, त्यांच्यासोबत तुम्ही एक वेळा डिस्कस करा की तुम्हाला हळद पीक कशी राहिली आणि हळदीवरती खर्च कसा आला, किती खर्च आला आणि त्या खर्चाच्या अगेन्स्ट काय उत्पन्न आलं, म्हणजे तुम्हाला एक लक्षात येईल की नियोजनबद्ध हळद जर केली तर हळद पीक चांगली पिकू शकते। हळद पिकाचं उत्पन्न भरपूर काढतात काही लोक, परंतु त्याच्या अगेन्स्ट खर्च किती करतात हे पण महत्त्वाचं आहे। ह्या एक गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। किंवा काही लोकांचं पहिलं वर्ष राहते हळद पीक घ्यायचं, त्या शेतामधले जे हळदीला लागणार न्यूट्रिशन आहे तर ते उचलल्या गेलेले नसतात, म्हणून त्या शेतात असलेला साठा त्या हळद पिकाला भेटतो, म्हणून एक वर्ष त्यांना उत्पन्न मिळत असते। परंतु सातत्य आहे का, ह्या पण गोष्टी आपण एक चिंतन केलं पाहिजे। कारण आता यूट्यूबवरती भयानक भडीमार चालू आहे आणि प्रत्येकाचं नॉलेज आपल्या पदरी प्रत्येकजण टाकायचा प्रयत्न करत आहे, तर आपला विवेक जागा ठेवला पाहिजे। अशा काळात आपली फसवणूक जास्त होऊ शकत असते। त्यानंतर एक गोष्ट महत्त्वाची आहे, मग तुम्ही हळद पीक घेत असताना ज्या तुमच्या मागच्या वर्षी चुका झाल्या त्या तुम्ही नोट डाऊन करून ठेवलेल्याच असतील। त्यातल्या ढोबळमानानं ज्या चुका आहेत ज्या माझ्या नजरेत आलेल्या शेतामध्ये, की आपल्या शेतात पाणी काही काळ साचल्या गेलं, मागच्या वर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं तिथे आपल्याला निदर्शनास आलं की पाणी साचल्या गेलं। दुसरी गोष्ट लक्षात आली की तुमचं जे बेणं आहे, जे काय लावलेली हळद आहे त्याचं बेड पूर्णपणे झाकल्या गेलं नाही, म्हणून तुमची हळद उघडी राहिली, त्याच्यामध्ये पण आपलं बऱ्यापैकी नुकसान होत असते। तिसरी एक महत्त्वाची गोष्ट आहे की हळद लागवड केली परंतु गडबडीमुळं आपण बेणे प्रक्रिया नाही केली, ती एक समस्या आपली मागच्या वर्षीच्या याच्यात खूप निदर्शनास आली। त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे की जे तुम्ही हळद लागवड केली, ज्या शेतामध्ये मशागत करायची तर त्या शेताला तपू दिलं नाही, म्हणजे मागच्या वर्षी तुम्ही मुगाचं पीक घेतलं किंवा ओलिताखालची जमीन होती ती तपली नाही आणि त्या शेतात आपण हळद लावल्या गेली, तिथेसुद्धा बऱ्यापैकी नुकसान झालं। त्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट आहे, शेणखत जे टाकलं आपण ते शेणखत कुजलेलं न टाकल्यामुळं आपल्या शेतामध्ये जास्त दुष्परिणाम लक्षात आले। ह्या सर्व गोष्टी आपण एक विचार केला तर ह्या चुका आपल्याला यावर्षीच्या याच्यात येऊ द्यायच्या नाहीत। ह्या आपल्याला यावर्षीच्या याच्यातल्या ज्या चुका आहेत ह्या दुरुस्त करायच्या। त्यानंतर एक महत्त्वाची चूक आहे की आपण सोशल मीडियाला बळी पडून बरेच लोकांनी बरेच नवीन प्रयोग करण्याच्या नादात आपली हळद पीक काही लोकांनी वाया घातलेली आहे, ते एक आपण याच्यामधनं मागील वर्षीच्या चुकामध्ये नमूद करू। अजून एक महत्त्वाची गोष्ट, हुमणीचा अटॅक भरपूर होता, त्यामुळे प्रत्येक शेतकरी त्रस्त होता। त्यांनी केमिकलचा भडीमार केला, खूप वेळा कीटकनाशकं आपण हळद पिकाला वापरले, त्यामुळे सुद्धा जमिनीतले आपण जे काही जीव आहेत त्यांना मारण्याचं एक पाप केलं म्हणू की पर्यावरणाचं एक नुकसान केलं असं सुद्धा म्हणू शकतो। ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे। तिथे आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत। ह्या आपल्या मागच्या वर्षीच्या चुका आहेत। मग मागील वर्षी तुमच्या गावात तुमच्या परिसरात जे आमच्यासोबत मनोज फर्टिलायझरसोबत अटॅच लोक आहेत त्यांच्यासोबत तुम्ही डिस्कस करू शकता। भलेही त्यांना त्रास झाला असणार, परंतु त्या त्रासाची पातळी तुम्ही लक्षात घेऊ शकता आणि त्यांना त्याच्या अगेन्स्ट काय उत्पन्न झालं हे जाणून घेऊ शकता। या वर्षीचे नियोजन करत असताना सर्वात महत्त्वाचा आहे पहिला मुद्दा, शेतीची मशागत। शेतीची मशागत करताना मित्रांनो, आता आपण प्रत्येकाचं आता हळद काढण्याची लगबग चालू आहे। हा एप्रिल महिना आहे, या महिन्यामध्ये ज्या लोकांचा हरभरा होता, तूर होती, त्या लोकांनी आपलं नांगरणी करून घ्यायची आणि जमीन तपू द्यायची।
या जमिनीमध्ये काय करा तुम्ही, या टायमाला नांगरडी, हलकी नांगरडी करा, खोल नांगरडी करू नका. मी या विरोधात आहे. खोल नांगरडी किंवा जास्त मशागत करणं, त्यामुळं आपल्या जमीन खराब होऊ शकतात. म्हणून आपण कमीत कमी मशागत करायची, म्हणजे कमीत कमी आपल्या शेतामध्ये उकर वाकर करायची. तर नांगर ही कमी लावा, खूप खोल लावलं पाहिजे असं काय नाही. परंतु त्यामध्ये काय करा, पक्षी थांबे ठेवा, लावा. पक्षी थांबे लावा आणि तांदूळाची चुरी शेतामध्ये जागोजागी आपण कागदावरती ठेवून द्या. कारण काय होत असते, त्यामुळे तुमचे पक्षी तुमच्या शेतात येणार. तुमचे पक्षी तिथं आल्यानंतर तुमच्या शेतातल्या ज्या काय हुमणीचे कोश आहेत किंवा कुठल्याही आळीचे कोश आहेत, हे वेचून खाण्यासाठी तो एक आपल्याला एक फायदा होईल. आणि दुसरी गोष्ट, जमीन तपल्यामुळं जमिनीतली जी बुरशी आहे ती एक नष्ट होईल. म्हणून तुम्ही नांगरण झाल्यानंतर जमीन तपू दिली पाहिजे, ताबडतोब तिची माती करायची नाही, एक लक्षात घ्यायचं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, नांगरण एप्रिलमध्ये या महिन्यात करा. आता लग्न मान्य आहे, लग्न सरायाच्या किंवा बाकी गोष्टीच्या शेतकऱ्यामागं खूप लगबग राहते, परंतु त्यातनं वेळ काढून आपल्याला ज्यामुळं आपली ओळख होईल. कारण एक लक्षात घ्या, जर तुमची हळद पिकली तर तुमच्याजवळ पैसे राहणार, जर तुमच्याजवळ पैसे राहिले तरच तुमची मार्केटमध्ये किंमत राहणार. बाकी हे सर्व थोतांड आहे. याच्या व्यतिरिक्त तुमची आयडेंटिटी फारशी राहणार नाही. त्यामुळं लग्न कार्य, बाकी कामातनं तुम्ही वेळ काढून ही एक गोष्ट या टायमाला करा, नांगरण करून घ्या. नांगरण झाल्यानंतर तुम्ही साधारणतः मे 15च्या दरम्यान त्या शेतात रोटावेटर करायचं. मग त्या रोटावेटर करण्यापूर्वी काय करायचं, तर त्या शेतामध्ये जर तुमच्याकडे चांगलं कुजलेलं शेणखत असेल तर कमीत कमी 3 ट्रॉल्या शेणखत एका एकराला टाकायचं. परंतु लक्षात घ्या, चांगलं कुजलेलं शेणखत, हे चांगलं कुजलेल्या शेणखतात काय करा तुम्ही, एकरी 5 बॅग सुपर फॉस्फेट मिक्स करायच्या. पावडर घ्या, फार झिंक बोरॉन किंवा महागाचं सुपर फॉस्फेट घेण्याची आवश्यकता नाही. पावडर घ्या किंवा साधं दाणेदार घेतलं तरी चालेल. आपल्याला एकरी 5 बॅग सुपर फॉस्फेट घ्या आणि 3 ट्रॉल्या शेणखत आणि त्याच्यामध्ये 4 किलो ग्रिफिन टाका. हे चांगलं मिक्स करा शेतकरी बांधवांनो आणि हे शेतामध्ये फेकून द्या आणि रोटावेटर करून द्या. ज्या लोकांकडं पाण्याची व्यवस्था असेल किंवा स्प्रिंकलर असेल, त्यांनी एक पाण्याची सीप त्याच्यावरती दिली पाहिजे. यामुळं काय होत असते, पाण्याची सीप दिल्यानंतर तुमच्या जमिनीत थोडासा ओलावा क्रिएट होईल आणि तुमचे जे काय आहेत, ज्या गोष्टी येतात त्यातले जे काही बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, ते ॲक्टिव्ह होऊन तुमच्या या खतावर प्रक्रिया करण्यासाठी एक चांगल्या पद्धतीनं कार्य करतील. ही एक गोष्ट लक्षात घ्या. जर शक्य असेल तर, जर शेणखत नसेल तुमच्याकडं, तर मार्केटमध्ये खूप कंपन्याचं सेंद्रिय खतं मिळत असतात. ॲग्रिसर्चचं मिळते, श्री इंडो गुजरातचं मिळते, त्यानंतर रॅलीज कंपनीचं मिळते. तर हे कुठलंही तुम्हाला लागलं तर हे तुम्ही आम्हाला पहिलं ऑर्डर करू शकता. टाटाचं जे रॅलीजचं आहे जिओग्रीन, हे तुमच्या धुऱ्यापर्यंत आम्ही देऊ शकतो. सायझेबल क्वांटिटी असली तर इंडो गुजरातचं पण देऊ शकतो आणि ॲग्रिसर्चचं पण. जे काय तुम्हाला योग्य वाटते सर्च करा, त्याचा अभ्यास करा आणि त्यापैकी एक निवडा. सिटी कंपोस्टचं काय राहते, सिटी कंपोस्ट बरेच लोक टाकतात, परंतु सिटी कंपोस्ट म्हणजे काय राहते, शहरातला काडी कचरा, त्याला सिटी कंपोस्ट म्हणतात. मग शहरातला जो काडी कचरा, शहरातले जे काय कंपोस्ट केलेल्या गोष्टी राहतात, तर शहरात जास्तीत जास्त पन्न्या राहत असतात, शहरात जास्तीत जास्त अनवॉन्टेड गोष्टी राहतात. त्या गोष्टी आपण कुजवून तुमच्यापर्यंत सिटी कंपोस्ट नावानं पोचवल्या जाते. तर त्यापेक्षा तुम्ही जे काय आहे ते दुसरे सेंद्रिय खतं, जसं ॲग्रिसर्चचं ओरिजिनो नावानं येते, त्यानंतर रॅलीजचं जिओग्रीन नावानं येते आणि श्री इंडो गुजरातचं एक सेंद्रिय खत येते. अशा पद्धतीचे चांगल्या कंपनीचे सेंद्रिय खतं जर घेतले तर एकरी 10 बॅग, आणि जर आपल्याकडे बजेट असेल तर 20 बॅगपर्यंत, 10 ते 20 बॅगपर्यंत आपण ते देऊ शकतो, ज्याला शेणखताला ते पर्याय होऊ शकते. त्यामध्ये आपण 5 बॅग सुपर फॉस्फेट आणि 4 किलो ग्रिफिन मिक्स करायचं आणि फेकून द्यायचं रोटावेटरपूर्वी, आणि ते जमिनीत मिक्स होऊ द्या. रोटावेटर पण खूप खोल लावायची गरज नाही, आधर रोटावेटर ते मिक्स झालं पाहिजे आणि जे काय आपल्या जमिनीतलं काडी कचरा अवशेष असतात त्याचेसुद्धा त्यामुळे तुकडे होतील. ही एक गोष्ट करा. आणि त्यानंतर जे काय आहे, ह्या गोष्टी दिल्यानंतर मग आपण मे एंडिंगला, यावर्षी कदाचित पावसाळा लेट असू शकते, परंतु तरीही मे एंडिंगला किंवा जूनच्या स्टार्टिंगला आपण बेड पाडायचे. बेड पाडत असताना एक लक्षात घ्या, उताराच्या दिशेनं बेड पाडायचे आपण, म्हणजे जेणेकरून आपल्या बेडमध्ये पाणी साचलं नाही पाहिजे. जे गेल्या वर्षी चुका झाल्या त्या यावर्षी करायच्या नाहीत. मग ज्या लोकांची खूप खोल काळी जमीन आहे त्यांनी बेड जे आहे, ज्या सऱ्या आहेत त्या खोल करायच्या. ज्या लोकांची मध्यम हलकी जमीन आहे
त्यांनी सऱ्या उथळ करायच्या, खूप खोल करायच्या नाहीत, हे एक लक्षात घ्या. मग हे बेड तयार करताना आपण बेड तयार केल्यानंतर काय करायचं की बेड तयार केल्यानंतर त्या बेडला दाबून घ्यायचं. म्हणजे त्या बेडची हाईट जी आहे 6 इंचापेक्षा म्हणजे अर्ध्या फुटापेक्षा जास्त आपल्याला सुरुवातीला नको. का नको? कारण आपल्याला नंतर त्याच्यावर माती चढवायची. जर आपण हाईट जास्त घेतली, आपण वारंवार सांगतोय परंतु ते सांगावंच लागते. दरवर्षी गावात भागवत होते, श्रीकृष्णा कंसाला श्रीकृष्णानं मारलं हे साऱ्यांना माहीत आहे, परंतु तरीही ते सांगावं लागते. त्या नुसार हे आपल्याला दरवर्षी सांगावं लागते की बाबा बेडची हाईट जी आहे ही आपण 6 इंच जास्तीत जास्त अर्धा फुटच घेतली पाहिजे. त्यानंतर ते बेड घेतल्यानंतर बेड गच्च असलं पाहिजे, आपलं घट्ट असलं पाहिजे, व्यवस्थित बेड करायचं. आणि नंतर मग त्याच्यावरती आपली एक निशाणी डवऱ्यानं करून आपण नंतर जसा पाऊस पडेल, जसं वातावरण तयार होईल किंवा पाणी जर तुमच्याकडे मुबलक असेल तर मेच्या शेवटी किंवा जूनच्या फर्स्ट वीकला तुम्ही हळद लावू शकता. पाणी जर नसेल तर पाऊस चांगला झाल्यानंतर आपण हळद लागवड करण्याचं नियोजन केलं पाहिजे. का? काही लोक सुरुवातीला मेच्या 15च्या आधी हळद लावतात, जमिनीत एवढी उष्णता राहते, हळदीचा जो काय आपण कांडी लावणार किंवा हे लावणार त्याचे डोळे नाजूक राहतात, त्या उष्णतेमुळं तुमच्या डोळ्याला इजा होतं. किंवा लहान बाळ, एक डोक्यात घ्या, लहान बाळाला तुम्ही थोडा उन्हात न्या तर त्या बाळाला किती इजा होते याच्यावरनं तुम्ही तुमच्या हळदीचा विचार करू शकता. हळदीमधनं पण एक बाळच जन्म घेणार राहते, ही गोष्ट लक्षात घ्यायची. मग तुमच्याकडं खूप मोठं पाण्याची कॅपॅसिटी असेल, आपल्या आजूबाजूचं सुद्धा शिवार जर थंड करण्याची ताकद असेल तर तुम्ही लवकर हळद लावू शकता. परंतु 25 मे नंतर जसं वातावरण बदलते आपण हळद लागवड करण्यास सुरुवात केली पाहिजे. मग हळद लागवड करण्यापूर्वी काय करायचं, आपण जे काय आपण बेणं निवडलेलं आहे, बेणं आपण तयार केलेलं असणार, हे बेणं व्यवस्थित सावलीत ठेवलेलंच असणार. आपण त्या बेण्याला बेणे प्रक्रिया आपण केली पाहिजे. मग बेणे प्रक्रिया करत असताना आपण थोडंसं आळस करतो किंवा त्याच्यावर नुसतं शिपडून देतो किंवा मग नुसतं त्याच्यावर पावडर टाकतो, एवढ्यानं नाही होत. कारण त्या हळदीपासून आपल्याला पैसे घ्यायचे, हळदीपासून उत्पन्न घ्यायचं. मग आपण काय करायचं, एका एकराकरता साधारणतः 10 ते 12 क्विंटल आपल्याला हळदीची कांडी अपेक्षित आहे. 10 ते 12 क्विंटल आपण हळदीची कांडी अपेक्षित आहे. त्या कांडीला काय करायचं, आपण कट्टे असतील किंवा कॅरेट घ्या, एक कढई घ्या मोठी, त्या कढईमध्ये 120 लिटर पाणी घ्या. त्या 120 लिटर पाण्यामध्ये आपण साधारणतः जर व्यवस्थित खर्च करत असणार आपण तर 100 मिलीपर्यंत आपण PCT जे GSPचं PCT येते ते 100 मिलीपर्यंत घ्या किंवा त्या तत्सम त्या कंटेनचं तुम्ही कुठलंही घेऊ शकता. बजेट कमी असेल तर 250 ग्राम स्प्रिंट घ्या, ह्या बुरशीनाशकाचं झालं. आणि त्याच्यासोबत तुम्ही 250 मिली रेडी फार्म वापरा. रेडी फार्ममुळं काय होत असते, एकसारखी आपली हळदीची उगवण होत असते. 250 मिली रेडी फार्म घ्या आणि त्याच्यामध्ये क्लोरोपायरिफॉस अर्धा लिटर किंवा क्विनॉल्फॉस अर्धा लिटर असं 120 लिटर पाण्यात टाका आणि ते साधारणतः जे कॅरेट किंवा कट्टा आपला 10 ते 20 मिनटं त्या पाण्यामध्ये बुडवा. मग तो काढायचा, सावलीत सुकवायचा, दुसरा त्याच्यात 10 ते 20 मिनटं बुडवायचा, तो काढायचा, सावलीत सुकवायचा. असं करून आपलं बेणे प्रक्रिया करून नक्की ठेवा. बेणे प्रक्रियामुळं तुमच्या बेण्यावर ज्या बुरशी आहेत त्या पण नष्ट करतो आपण. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कुठे एखादी कीड जी मागच्या वर्षीची असेल तिलासुद्धा मारलं आपण. आणि रेडी फार्ममुळं तुमचं बेणं ॲक्टिवेट करण्यासाठी एक फायदा झाला. ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर बेणे प्रक्रिया केल्यानंतरच आपण लागवड केली पाहिजे. मग आता लागवड करतेवेळी आपण खत नाही दिलं तरी चालेल, म्हणजे आपण पहिले सुपर फॉस्फेट शेतामध्ये फेकलं, मग लागवड करतेवेळी काय करा, तुम्ही प्लेन आपण आपली हळद लागवड करून द्यायची. मग हळद लागवड करून देत असताना काय करा, तुम्ही साधारणतः तुमची जी कांडीची जर लागवड करत असाल आपण तर 4 म्हणजे जे बेड आपण तयार केलं हे बेड काय करायचं, 2 बेडमधलं अंतर 4 फूट, म्हणजे या लॅटरलपासून या लॅटरलपर्यंत अंतर 4 फूट. सेंटर या बेडचं सेंटर ते हे बेडचं सेंटर किती 4 फूट घ्या. त्यानंतर हे जे बेडचा टॉप आहे वरचा हा 2 फूट राहिला पाहिजे, असं तुम्ही प्लेन बेड करा. 2 फूट राहिल्यानंतर हे सेंटर जे आहे म्हणजे या सेंटरपासून इकडं 1 फूट आणि या सेंटरपासून इकडं 1 फूट. मग या 2 लाईनीचं अंतर आपल्याला 1 फूट ठेवायचं, म्हणजे सेंटरपासून अर्धा फूट आणि सेंटरपासून अर्धा फूट. मग या अर्धा फुटाच्या इकडं अर्धा फूट जागा राहील, इकडं अर्धा फूट जागा राहील. ही जागा कशाकरता फायद्याची आहे, कारण आपली हळद जी जशी जशी मोठी होईल ती बाहेर निघली नाही पाहिजे किंवा आऊत फाटा मारताना आपल्या हळदीला इजा झाली नाही पाहिजे किंवा आपली हळद ही उघडी पडली नाही पाहिजे, याच्याकरता राहते. आणि सुरुवातीच्या काळात थोडी कमी माती टाका.
सुरुवातीच्या काळात कमी माती याच्याकरता टाकायची, जर कमी माती टाकली तर आपल्याला फुटवे बऱ्यापैकी निघत असतात. ज्या शेतकऱ्याकडनं नंतर मशागत होऊच शकत नाही अशा शेतकऱ्यांनी ठीक आहे, भलेही कमी फुटवे झाले निघले तर चालतील, पण आपली हळद उघडी नाही राहिली पाहिजे. त्यांनी हळदीवर भरपूर माती टाकायची आणि मग त्या लोकांना पाणीसुद्धा भरपूर त्या हळदीपर्यंत पोचलं पाहिजे असं द्यावं लागणार. ही एक गोष्ट लक्षात घ्यायची. त्यानंतर आपण त्यामध्ये जर तुमच्याकडं शक्य असेल तर त्या ज्या सऱ्या आहेत त्या सऱ्यामध्ये आपण बरू किंवा धेंच्या पेरून टाकला पाहिजे. बरू किंवा धेंच्या पेरायचा आणि फुलावर यायच्या आधी तो गाडून टाकायचा. ही एक गोष्ट लक्षात घ्या. किंवा त्यामध्ये तुम्ही सोयाबीन पेरू शकता, त्यामध्ये तुम्ही मूग उडीद पेरू शकता. परंतु एक लक्षात घ्या, त्या मूग उडीद किंवा सोयाबीनचं उत्पन्न घेण्यापेक्षा जर आपण त्याला गाडून जर टाकलं शेतात तर त्याचा भरपूर आपल्याला फायदा होऊ शकतो. सेंद्रिय पदार्थ भेटतील, आपली जमीन जिवंत होण्यासाठी त्याचा खूप मोठा फायदा होऊ शकते. किंवा आपण हलक्या प्रतीचं गाजराचं बी घ्या आणि गाजर काय करायचं शेतकरी मित्रांनो, दाट आपल्या सरीमध्ये फेकून द्यायचं. जेव्हा पाऊस येईल तेव्हा ते उगवल्यानंतर वर जे आहे ते काही विशिष्ट काळानंतर आपोआप ते डेड होऊन जाते. वरचं त्याला हार्वेस्ट पण करायचं काम नाही, काहीच करायचं काम नाही. जे आत गाजर राहते जमिनीत, त्यामुळे तुमच्या जमिनीची पोकळी मोकळी राहील, त्यामुळे तुमच्या जमिनीत पाणी हवा पर्क्युलेट होण्यासाठी एक फायदा होईल आणि जे जमिनीत गाजरं आहेत ते कुजल्यामुळे तेवढं टन आपल्याला सेंद्रिय पदार्थ शेतामध्ये मिळतील. ही एक गोष्ट लक्षात घ्या. यामध्ये एक सर्वात महत्त्वाचं आहे, मागील वर्षी आपल्या हातून हुमणी कंट्रोल नाही झाली, मागील वर्षी लागलेली कूज आपल्या हातून कंट्रोल नाही झाली. याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे शेतकरी मित्रांनो, की आपल्या जमिनीची आपण माती केलेली आहे. आपली माती जिवंत नाही. आपल्या मातीमध्ये जे काही बॅक्टेरिया आहेत, जीवाणू आहेत, याची संख्या खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली आहे. त्यामुळं आपण ह्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. त्यामुळं जमीन जिवंत राहण्यासाठी आपण इथनं पुढं लक्ष टाकलं पाहिजे. एक लक्षात घ्या, त्या शेतकऱ्यांना अधिकार आहे ज्या शेतकऱ्याकडं सेंद्रिय पदार्थ आहेत, शेणखत आहे, काडी कचरा कुजवलेला आहे किंवा सेंद्रिय खतं टाकतो, त्या शेतकऱ्यांना रासायनिक खत देण्याचा नैतिक अधिकार आहे. मग एक शपथ घ्या आपण, जसं आपण औषधी घेतो, डॉक्टर सांगतो की जेवण झाल्यानंतर ही गोळी घ्या, त्याच पद्धतीनं आपण जमिनीचं जेवण म्हणजे सेंद्रिय पदार्थ, मग शेणखत असू दे, काडी कचरा कुजलेला असू दे किंवा हिरवळीचं खत असू द्यात, नसेल तुमच्याकडं तर गांडूळ खत तयार करा. गांडूळ खत नसेल तयार करता येत, मार्केटमधलं सेंद्रिय खतं विकत आणा, ते टाका. मग रासायनिक खत जर आपल्याला 50 किलो वापरायचं असेल तर तुम्हाला 50 किलो रासायनिक खत वापरायचं असेल तर त्याच्या कमीत कमी तिप्पट सेंद्रिय पदार्थ आपल्याला वापरावा लागतील. मग सेंद्रिय खत आपल्याला 150 किलो वापरायचं आणि त्याचं मिश्रण करून आपण शेतामध्ये जर दिलं तर बऱ्यापैकी आपल्याला फायदा होईल. आपल्या ज्या अडचणी येतात त्या कमी होतील. आता हुमणी कंट्रोल न होण्याचं सर्वात मोठं कारण काय आहे? जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन कमी झाला. ऑर्गॅनिक कार्बन कमी झाल्यामुळं काय झालं, ऑर्गॅनिक कार्बन हा हुमणीचं सुद्धा खाद्य, म्हणजे प्रत्येक जमिनीतल्या बॅक्टेरिया जीवाणूचं खाद्य हे कार्बन आहे. त्याच्यावरती ते जगत असतात, ते जगतात आणि आपल्या जमिनीची जी काय रचना आहे ती तयार करणं चालू राहत असते. मग ऑर्गॅनिक कार्बन जमिनीतला कमी झाल्यामुळं हुमणीचं जे काय आहे, हुमणीला फीडिंग मिळत नाही त्या प्रमाणात, ते मिळालं नाही म्हणून तिचा जो काय पॉवर आहे ती सशक्त होते, ताकदवर होते, ती त्या गोष्टीला प्रतिकार करण्याची तिची ताकद जास्त वाढते. म्हणून लक्षात घ्या मित्रांनो, ज्या शेतकऱ्याच्या शेतात कुजलेलं शेणखत किंवा सेंद्रिय पदार्थ टाकलेले आहेत त्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये हुमणीचा प्रादुर्भाव आला परंतु लवकर कंट्रोल झाला. ज्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये कमी कुजलेलं शेणखत टाकलेलं आहे किंवा शेणखत टाकलेलंच नाही, अशा शेतकऱ्याच्या शेतात आलेला हुमणीचा अटॅक कव्हर झालेला नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण आहे की जर सेंद्रिय पदार्थ शेतात असेल तर तुमची जमीन जिवंत असेल. जमीन जिवंत असेल तर जमिनीमध्ये मित्रबुरशा खूप असतील. जमिनीमध्ये मित्रबुरशा, मित्रकिडी, मित्रकीटकनाशक जे काय असतील ते असणार, तर मग आपल्या शत्रूवरती ते आक्रमण करण्यासाठी सज्ज राहतात. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हळद लागवड करण्याचा विचार जर करत असणार तर हळद जी काय आहे, जमिनी मशागत टू हळद लागवड इथपर्यंत आपला जो हा व्हिडिओ आपण अपलोड केला. यामध्ये जर तुम्हाला काही वाटलं तर नक्की मला कमेंटमध्ये सुचवा. याच्यामध्ये आपल्याला काही जर तुम्हाला असं वाटलं किंवा ही गोष्ट अशा पद्धतीने केली तर अजून चांगली होईल, तर त्याच्यापासून माझं पण नॉलेज वाढेल, माझं ज्ञान वाढेल आणि तेच ज्ञान अजून बाकी शेतकऱ्यापर्यंत मी तुमच्या माध्यमातून सुद्धा
पोचवण्यास एक माध्यम ठरू शकेल. ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. दुसरी जी गोष्ट आहे, जर तुम्हाला अजून या काही अजून नवीन प्रश्न असतील तुमच्या मनात या संदर्भात या टायमिंगमध्ये, तर ते सुद्धा सुचवा. त्याचंसुद्धा आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये उत्तर दिल्या जाईल. त्यानंतर जर तुम्हाला हा व्हिडिओ खरोखरच चांगला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला आपल्या लोकांपर्यंत पोचवायचा असेल, तुम्हाला वाटत असेल याच्यापासून लोकांचा फायदा होईल, तर नक्की शेअर करा. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स.